नुकत्याच अहिल्यानगर येथे झालेल्या पोलीस विभागीय क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलीस दलाच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण करत घवघवीत यश संपादन केलं आहे। या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासह पदक मिळवणाऱ्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचं पोलीस अधीक्षकांनी कौतुक करत शाबासकीची थाप पाठीवर चोपटली आहे। अहिल्यानगर येथे झालेल्या पोलीस दलाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, जुडो या क्रीडा प्रकारात धुळे जिल्ह्याच्या पोलीस दलातील खेळाडूंनी जिल्ह्याचं नाव रोशन केलं आहे। अहिल्यानगर येथे नाशिक रेंज स्पोर्ट्सचं आत्ताच नुकतंच समाप्ती झाली। त्यामध्ये धुळे जिल्ह्याने देखील अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आपल्याला अनेक ठिकाणी म्हणजे व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, हॉकी असेल, वेटलिफ्टिंग असेल, जुडो असेल, याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगले पदकं मिळाले। तर त्या अनुसार आपण सर्व कोचेसचा सत्कार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जेवढ्या लोकांना मेडल्स मिळाले त्यांच्या सगळ्यांना आपण वैयक्तिकरित्या देखील सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले। या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणारे मुकेश जाधव, भूषण खलानेकर, अझहर शेख, राहुल गुंजाळ, संदेश बैसाने, सचिन माळी, राहुल गवळे, दीपक चौधरी, गोपाल निळे, विनोद पाडळकर आदी खेळाडू यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।